चला आमच्या सांगते तुम्ही पण फॅमिली पिकनिकला. तर तुम्ही पाहू शकता की इथे आम्ही आलेलो आहोत फॅमिली पिकनिक आणि हे आहे हॉटेल संस्कृती. तर मी पाहिलाय माझा अवतार आणि माझा अवतार मला थोडासा बरा दिसला तर मी पण कॉन्फिडेंटली शूटिंग करायला चालू केले. तर आता हॉटेल संस्कृतीमध्ये आम्ही आतमध्ये गेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की असं काही वातावरण होतं आणि माझ्या मागे आहे माझी दीदी, मावशी आणि रुएल. तर खूप छान वाटलं आतमध्ये एंट्री घेताच आणि गाडीमध्ये दबून बसल्यामुळे पाठीचा लचकाच गेला. तर आम्ही इथं घेतलं मस्तपैकी बॉडी मसाज. तर तुम्ही पाहू शकता अजून थोडंसं आतमध्ये गेल्यावर इथे मला दिसलं सन्मानपत्र. अरे आता हॉटेलमध्ये आलोय, सन्मानपत्र दिसले तर तुम्हाला दाखवावं तर लागेलच ना. आणि येताच पवनला लागले वाटतं तहान येते आणि आतमध्ये इतकी सुंदर लाइटिंग होती, इतकं सुंदर व्ह्यू होतं, इतकी हिरवळ होती, जणू वाटत होतं की राजे महाराजे यांच्या टायमाला जसं आपण इतिहासाच्या पुस्तकात पाहतो तो सेम तसं वातावरण होतं तिकडं. आणि सगळ्यांचं स्वागत करायला तिथं बेंडबाजा तर तयारच होता. तर तुम्हाला मी नंतर दाखवते की हे होतं हॉटेल संस्कृती. कोकणातील आंब्याचा रस, गरमागरम पुरणपोळी, आमरस पुरणपोळी महोत्सव हे आहे 30 जून पर्यंत. तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि हे बघा इथे सगळेजण जेवून एकदम मस्तपैकी बाहेर बसलेले आहेत आणि हा आहे पाटीलवाडा. तर खूप सुंदर पाटीलवाडा आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळेजण एकदम अस्वंदपणे एकदम स्वच्छंदी इथे फिरत आहेत. मावशी दिसतील, धनुताई दिसतील, लेकरं दिसतील आणि निवाला आता लागलेले आहे काकाची ओढ. आणि निवा दिदीच्या हातात जे खेळणं आहे ना ते दिलेलं आहे स्वीटी दिदीने, स्वीटी माऊनी. तर खूप गडबडीतून स्वीटी माऊनी ही खेळणं घेऊन दिलेलं आहे आणि आम्ही वाट पाहतोय आमच्या जेवणाचा नंबर कधी येणार. अरे तर आलोच आहोत एवढा लांब पुरणपोळी आमरस खायला, तर ऑब्विसली जेवणाची वाट तर आम्ही पाहणारच आहे ना. आणि तुम्ही पाहू शकता की काही जणांचं जेवण झालेलं आहे आणि काही जण असेच फिरत आहेत. तर खूप सुंदर वातावरण आहे, जसे की शिवाजी महाराजांच्या काळात मी जाऊन आले इसवी सन मध्ये असं वाटत होतं मला. खूप 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 शांतता होती. आणि तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण सागवानी होते, बाहेर एकदम मस्त वातावरण होतं, अंधार होता, पाटीलवाडा आहे, सगळे सागवानचे बसायचे. हे इवन लहान लेकरांना तिकडे आत ठेवण्यासाठी झोका पण होता. इथं नित्य वाजवतो आहे बेल घंटी, कारण आता स्कूल बंद आहे तर कुठली तर घंटी वाजायलाच हवी ना. आणि हे स्कूलच्या नादामधले लेकर आहेत तर रुएल देखील घंटी वाजवायला सुरुवात केलेला आहे आणि एकदम टोल वाजवत आहेत. तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये ते गुंग झाले होते. त्यानंतर आला आमचा जेवणाचा नंबर आणि तुम्ही पाहू शकता एकदम राजे महाराजांसारखं आम्हाला एकदम प्लेटमध्ये बसायला व्यवस्थित सगळं होतं आणि व्यवस्थित जेवण वाढलं गेलं. त्यानंतर सगळेजण बसले इथे एकदम मस्त झुल्यामध्ये, कारण जेवण झालं होतं. मी तर झुल्यामध्ये बसले नाही कारण जेवण झाल्यावर मला लागतं गरगरायला. इथं तुम्ही पाहू शकता की स्वीटी दीदीने काढलेली आहे मेहंदी, तेवढ्यामधून तिने मारला हा चान्स. आता आम्ही जेवायला कसं बसलो ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता की असं वाटत होते की इथं आहे लग्नाचं एवढं मोठं गोंधळ आणि आम्ही आहोत त्याच्यामध्ये बिराड. अरे जेवण म्हणजे इतके साऱ्या लोकांमध्ये मला तर जसं काही लाज वाटायला लागली. असं वाटत होतं की बापरे आता किती जेवण जाईल ह्या सगळ्यांसमोर आणि किती नाही, म्हणजे पैसे तर वसूल करायला हवेत ना. इथं होतं कोणाचं तर केळवण, त्या नवरा बायकोच एकमेकांना बघायचा गोंधळ वेगळा आणि आमच्या जेवणाचा गोंधळ इथं वेगळा होता. तुम्ही पाहू शकता की ते सगळी माझी फॅमिली लाईनीने बसलेली आहेत. तर आता मी शोधत आहे की माझ्यासाठी यांनी जागा कुठे ठेवलेली आहे. निवाला तर ह्याने काय माझ्याकडे दिले नाही, पण ते नित्य तर हा माझ्याकडेच होता. म्हणजे एकाने सांभाळलं निवाला आणि एकाने घेतलं नित्यला, कारण माझ्या मिस्टरांना पण वाटत असे की माझ्या बायकोने व्यवस्थित जेवावं आणि मला पण वाटत होते की त्याने देखील व्यवस्थित जेवावं. तर माझी जागा मला भेटली आणि आमचं झालं जेवण. तर तुम्ही पाहू शकता की ते आहेत कबूतर, पण कबुतराला काय आमची भाषा समजेना आणि आम्हाला काय कबुतराची भाषा समजेना. तर आम्ही थेट निघालो घरी.